Welcome student. Today we learn the topic Introduction to Computer Graphics. हा चॅप्टर आपल्याला 8 मार्क्ससाठी एंड सेमिस्टर एक्झामला विचारला जातो. तर आपण बघूया बेसिक्स ऑफ द कम्प्युटर ग्राफिक्स. काय आहे कम्प्युटर ग्राफिक्सचं बेसिक्स. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहित पाहिजे कम्प्युटर ग्राफिक्स काय आहे. कम्प्युटर ग्राफिक्स कशासाठी यूज केलं जातं हे आपल्याला जर माहित नसेल तर आपण त्याचा यूज कसा करायचा हे करू शकणार नाहीत. तर कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय आहे. कम्प्युटर ग्राफिक्स इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स दॅट डील्स विथ जनरेटिंग इमेजेस विथ द ॲड ऑफ कम्प्युटर. म्हणजे काय आहे कम्प्युटर ग्राफिक्स एक कम्प्युटर सायन्सची ब्रांच आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्सची शाखा आहे. त्या शाखेमध्ये आपण काय करतो इमेजेस तयार करतो विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर. तर कम्प्युटर काय करतो त्या इमेजेस कॅप्चर करण्यासाठी किंवा इमेजेस डिझाईन करण्यासाठी प्रोग्रामिंगचा यूज करतो. मग आपण काय म्हटलंय कम्प्युटर ग्राफिक्स इज ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स दॅट डील्स विथ जनरेटिंग इमेजेस विथ द ॲड ऑफ कम्प्युटर्स मीन्स विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर. कम्प्युटर ग्राफिक्स इमेजेस जनरेट करतो विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर्स बाय युजिंग कम्प्युटर प्रोग्राम. त्याला काय म्हणतो आपण कम्प्युटर ग्राफिक्स. तर सेकंड डेफिनेशन बघूया आपण. Computer graphics is an art of drawing pictures, lines, charts, etc. using computers with the help of programming. This is called as computer graphics. तर आता हे जे काही पिक्चर्स असतात, इमेजेस असतात, लाईन्स असतात ते कशाने बनलेले असतात, सर्व पिक्सेल्सने. म्हणून कम्प्युटर ग्राफिक्स इज मेड अप ऑफ नंबर ऑफ पिक्सेल्स. आता पिक्सेल काय असतो. पिक्सेल इज द स्मॉलेस्ट ग्राफिकल पिक्चर और युनिट रिप्रेझेंटेड ऑन द कम्प्युटर स्क्रीन. म्हणजे डॉट जी काही आपण इमेज ड्रॉ केली आहे ती इमेज बनलेली आहे आपली प्रत्येक पिक्सेलने. म्हणजे त्या इमेजचे प्रत्येक डॉट डॉट म्हणजे काय आपले पिक्सेल्स. आता हे कुठे कुठे यूज केलं जातं कम्प्युटर ग्राफिक्स हे. तर आपण फोटोग्राफी करतो किंवा सेलफोनमध्ये, फिल्ममध्ये, व्हिडिओ गेम्समध्ये, कम्प्युटरच्या डिस्प्लेमध्ये काय यूज केलं जातं कम्प्युटर ग्राफिक्स. हे आपण पुढे बघूयाच. कम्प्युटर ग्राफिक्स ॲप्लिकेशन्समध्ये कम्प्युटर ग्राफिक्स कुठे कुठे वापरलं जातं. आता चला तर बघूया कम्प्युटर ग्राफिक्समधला सगळ्यात पहिला पॉईंट इमेज अँड ऑब्जेक्ट. तर आता कम्प्युटर ग्राफिक्समधले इमेजेस म्हणजे काय अँड ऑब्जेक्ट म्हणजे काय. तर काय आहे इमेज काय आहे. हा एक रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट डिझाईन केलेला आहे विथ द हेल्प ऑफ कम्प्युटरने. म्हणजे काय अँड इमेज इज बेसिकली रिप्रेझेंटेशन ऑफ अ रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट ऑन अ कम्प्युटर. सपोज एखादं घर असेल, आपलं स्वतःचं घर असेल, त्या घराचा काय केला आपण एक फोटो कॅप्चर केला. म्हणजे काय घर हे काय आहे आपलं रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट आहे, त्याचा फोटो काढला म्हणजे ती काय झाली आपली इमेज. म्हणजे व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन का किंवा व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑब्जेक्ट दिस इज कॉल्ड ॲज इमेज. मी ते बघा अँड इमेज इज अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ समथिंग. म्हणजे समथिंग म्हणजे काय एखादं ऑब्जेक्ट असेल, ट्री असेल, पर्सन असेल, त्याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय इमेज. अँड इमेज इज अ पिक्चर दॅट हॅज बीन क्रिएटेड ऑर कॉपीड अँड स्टोर्ड इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. जर आपण फोटो काढला, पिक्चर कॅप्चर केला तर तो काय करतो आपण कॉपी करू शकतो, स्टोअर करून ठेवू शकतो एखाद्या इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये. म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्म म्हणजे काय मोबाईल यूज केला असेल किंवा कम्प्युटर यूज केला असेल आपण. अँड इमेज कॅन बी डिस्क्राईब इन द टर्म ऑफ व्हेक्टर ग्राफिक्स अँड रास्टर ग्राफिक्स. इमेज आता दोन फॉर्ममध्ये आपल्याला पुढे शिकायचं आहे कम्प्युटर ग्राफिक्समध्ये. इमेजचे कुठले दोन फॉर्म्स आहेत, व्हेक्टर ग्राफिक्स काय आहे आणि रास्टर ग्राफिक्स काय आहे. तर एवढे लक्षात ठेवा की इमेजला आपण डिस्क्राईब करतो दोन फॉर्ममध्ये, व्हेक्टर ग्राफिक्सच्या फॉर्ममध्ये अँड रास्टर ग्राफिक्सच्या फॉर्ममध्ये. तर नेक्स्ट आहे इमेज इट कॅन बी ॲक्च्युअल पिक्चर डिस्प्ले. काय आहे इमेज एक ॲक्च्युअल पिक्चर आहे, तो डिस्प्ले होतो अ स्टोर्ड पेज इन व्हिडिओ मेमरी. व्हिडिओ जर असेल त्या व्हिडिओजमध्ये पण आपण पिक्चर ठेवतो म्हणून ते काय आहेत एक ग्राफिक्स आहे. और अ सोर्स कोड जनरेटेड बाय अ प्रोग्राम. म्हणजे काय आहे इट कॅन बी अन ॲक्च्युअल पिक्चर डिस्प्ले अ स्टोर्ड पेज इन अ व्हिडिओ मेमरी और सोर्स कोड जनरेटेड बाय अ प्रोग्राम. आता मॅथमॅटिकली त्या इमेजला आपण कसं शो करू शकतो
तर मॅथमॅटिकली आपण त्या इमेजला कसं शो करतोय. An image is a two-dimensional array of data with intensity or a color value at each element of the array. In some simple terms, an image is defined by pixels. म्हणजे काय आहे, एखादी मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपल्याला इमेज दाखवायची असेल तर आपण त्या इमेजला कुठल्या फॉर्ममध्ये 2D 3D ऐकलंच असेल सर्वांनी. 2 डायमेन्शनल इमेज, 3 डायमेन्शनल इमेज, त्या फॉर्ममध्ये आपण त्या इमेजला डिस्प्ले करू शकतो किंवा त्या इमेजला ॲनिमेशन देऊ शकतो किंवा त्या इमेजला स्केल देऊ शकतो, क्रॉप करतो, एनहान्स करतो, रिसाइज करतो. हे काय आहेत आपल्या इमेजवरती परफॉर्म केलेले आपण ऑपरेशन्स. म्हणजे हे कम्प्युटर डिजिटल फॉर्ममध्ये आपण त्या इमेजवरती ऑपरेशन्स परफॉर्म करतो. आणि आता हे जे ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला काय कशाची गरज असते, इमेजमधल्या प्रत्येक पिक्सेलची. तो पिक्सेल धरून तुम्ही काय करू शकता, त्याला 2 डायमेन्शनमध्ये डिवाइड करू शकता, 3 डायमेन्शनमध्ये डिवाइड करू शकता. म्हणजे काय आहे, जे प्रत्येक इमेजचे पिक्सेल्स. नंतर काय आहे इथे बघितलंच आहे, ॲज इमेज स्टोर इन रास्टर फॉर्म इन समटाइम्स कॉल्ड ॲज अ बिटमॅप. म्हणजे काय आहे, इमेज 2 फॉर्ममध्ये असते आपल्याकडे, व्हेक्टर ग्राफिक्स अँड रास्टर ग्राफिक्स. तर काय आहे इथे आपल्या रास्टर ग्राफिक्सच्या इमेजला काय म्हणतो आपण, बिटमॅप इमेज. तर बघा, अन इमेज कॅन बी डिस्क्राइब इन टर्म्स ऑफ व्हेक्टर ग्राफिक्स और रास्टर ग्राफिक्स. अन इमेज स्टोर इन रास्टर फॉर्म समटाइम्स कॉल्ड अ बिटमॅप. म्हणजे काय आहे, जी इमेज रास्टर फॉर्ममध्ये असते स्टोर, तिला काय म्हणतो आपण, बिटमॅप. अँड इमेज मॅप इज अ फाईल कंटेनिंग इन्फॉर्मेशन that associates different location on a specified image with hypertext link. म्हणजे एखादी इमेज असेल त्याला आपण हायपरटेक्स्टची लिंकही देऊ शकतो. नेक्स्ट आहे, इमेज इज अन ऑप्टिकल और अदर रिप्रेझेंटेशन ऑफ अ रिअल ऑब्जेक्ट, अ ग्राफिक, अ पिक्चर. वरती बघितलंच आहे, हे व्हिज्युअलायझेशन रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे काय आहे, ते एक रिअल वर्ल्ड ऑब्जेक्टचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे किंवा पिक्चर फॉर्ममध्ये आहे. तर इमेज सर्वांना कळलं असेल. तर नॉर्मली इमेज म्हणजे काय, लक्षात ठेवा, इट इज अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ फिजिकल ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा दिसणारा फिजिकल ऑब्जेक्ट आहे त्याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन म्हणजे इमेज. ओके, जसं पर्सन आहे, त्या पर्सनचा फोटो काढला ते म्हणजे आपलं इमेज. आता नेक्स्ट, ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्टचा आपण इमेज बनवतो. तर ऑब्जेक्ट म्हणजे काय, पर्सन आहे, ही एक फिजिकल एंटिटी आहे, ते म्हणजे ऑब्जेक्ट. आता बघा, ऑब्जेक्ट आर रिअल वर्ल्ड एंटिटीज डिफाईन इन 3 डायमेन्शनल वर्ल्ड कोऑर्डिनेटर्स. म्हणजे पर्सन आहे, त्या पर्सनला काय असतात, वेगवेगळे डायमेन्शन्स असतात. म्हणजे ऑब्जेक्ट किती डायमेन्शनलचा आहे आपला, 3 डायमेन्शनल. बघा इथे, ऑब्जेक्ट इज अन एंटिटी, पर्सन, ऑटर, बकेट, ट्री, that can be customized using properties like color, length and his behavior. Like animation scheme, it is that object is a thing that has physical existence. म्हणजे फिजिकली प्रेझेंट असणारी वस्तू म्हणजे काय, ऑब्जेक्ट. आता तो ऑब्जेक्ट कशा फॉर्ममध्ये असतो, तो ऑब्जेक्ट आपण कम्प्युटरमध्ये 2D अँड 3Dच्या फॉर्ममध्ये डिस्क्राईब करू शकतो, म्हणजे ड्रॉ करू शकतो. आणि 2D आणि 3D डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला काय करायचे, वी ऑल्सो स्टडी द अल्गोरिदम्स अँड प्रोसिजर्स फॉर जनरेशन अँड मॅनिप्युलेशन ऑफ ऑब्जेक्ट्स अँड इमेजेस इन कम्प्युटर ग्राफिक्स. आपल्याला तो 2D आणि 3D फॉर्ममध्ये ऑब्जेक्ट और इमेज रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला पुढे अल्गोरिदम शिकायचे आहेत. तर इमेज आणि ऑब्जेक्ट समजलं. इमेज आहे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटीज डिस्प्ले इन 3D फॉर्म. नेक्स्ट आहे आता पिक्सेल. पिक्सेल बघितला आहे आपण, एक पिक्चरचा एलिमेंट, स्मॉल डॉट. अ पिक्सेल इज अ स्मॉलेस्ट पीस ऑफ इन्फॉर्मेशन इन अन इमेज. म्हणजे काय आहे, ही जी इमेज आहे ह्या इमेजचा एक एक डॉट इथे दाखवला आहे. ही इमेजचा कुठला आहे, एखादा डॉट म्हणजे काय, हे पिक्सेल. पिक्सेल आर नॉर्मली अरेंज इन रेग्युलर 2D ग्रिड and are often represented using dots or square. डॉट्सने किंवा स्क्वेअरने आपण पिक्सेल रिप्रेझेंट करू शकतो.
नेक्स्ट आहे पिक्सेल इन कम्प्युटर ग्राफिक्स. पिक्सेल डॉट्स और पिक्चर एलिमेंट इज अ फिजिकल पॉइंट इन अ पिक्चर. पिक्सेललाच आपण डॉट म्हणू शकतो आणि पिक्चर एलिमेंट पण म्हणतो. अ पिक्सेल इज द स्मॉलेस्ट ॲड्रेसेबल एलिमेंट ऑफ अ पिक्चर रिप्रेझेंटेड ऑन अ स्क्रीन. A majority of the pictures that we see on our computer screen are raster images. The selfie that you click with your mobile phone is another example of a raster image. An image is made up using a collection of pixels referred to as a bitmap. बिटमॅप पाहिला आहे. बिटमॅप म्हणजेच काय, रास्टर इमेज. रास्टर फॉर्ममध्ये जी इमेज असते तिला काय म्हणतो आपण, बिटमॅप. आणि रास्टर इमेज म्हणजे काय, जो आपण कॅप्चर केलेला फोटो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक फॉर्म मधली इमेज म्हणजे काय, रास्टर इमेज. इमेज बेस्ड इमेज, इट इज कॉल्ड एज रास्टर बेस्ड इमेज. नेक्स्ट आहे वी डिफाइन अ पिक्सेल एज द स्मॉलेस्ट एलिमेंट ऑफ एन इमेज. We also define that a pixel can store a value proportional to the light intensity at the particular location. तर काय, पिक्सेल स्टँड्स फॉर पिक्चर एलिमेंट और डॉट्स. आणि पिक्सेल इज द स्मॉलेस्ट पीस ऑफ इन्फॉर्मेशन इज एन इमेज. खूप स्मॉलेस्ट एलिमेंट असतो पिक्चर मधला, इट इज कॉल्ड एज पिक्सेल. आता हा जो काही कम्प्युटर ग्राफिक्स मधले ऑब्जेक्ट असतात, पिक्सेल कशासाठी उपयोगी आहे आपल्याला, तर कम्प्युटर ग्राफिक्स मधले जे ऑब्जेक्ट असतात ते रिप्रेझेंट कसे केले जातात, रिप्रेझेंटेड ॲज कलेक्शन ऑफ पिक्सेल. पिक्सेलचं कलेक्शन करून आपण कम्प्युटर ग्राफिक्स मधले ऑब्जेक्ट रिप्रेझेंट करतो. आता नेक्स्ट आहे पिक्सेल कॅन बी डिस्प्ले ऑन स्क्रीन बाय सेटिंग इट्स इंटेन्सिटी अँड कलर. आपण पिक्सेल रिप्रेझेंट कसा करतो, त्याची इंटेन्सिटी आणि त्याचा कलर घेऊन आपण पिक्सेल हा रिप्रेझेंट करतो. पिक्सेल आपण रिप्रेझेंट करू शकतो. नेक्स्ट आहे इज द ब्लॉक सीन दिस एक्झाम्पल विथ सिंगल पिक्सेल ऑफ दिस इमेज. सपोज आपण हा ईच हा वर्ड लिहिला आहे. ई कशाने बनलेला आहे, स्मॉल स्मॉल पिक्सेल्स आहेत. डॉट असतील किंवा स्क्वेअर फॉर्म मध्ये पिक्सेल डिझाईन केलेला आहेत, त्याने काय बनलेला आहे, आपला हा ई बनलेला आहे. म्हणजे हे काय आहे, एखाद्या पिक्चरचा स्मॉल एलिमेंट म्हणजेच पिक्सेल. त्याला कलर असतो अँड इंटेन्सिटी असते. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला रिझोल्यूशन. तर रिझोल्यूशन काय आहे, रिझोल्यूशन इज द नंबर ऑफ रोज दॅट अपीयर्स फ्रॉम टॉप to bottom of a screen and in turns the number of pixel or pixel element that appear from left to right on each screen. म्हणजे काय आहे की हा रिझोल्यूशन नंबर ऑफ रोज म्हणजे एखादा पिक्चर्स असेल त्यामध्ये पिक्सेल्स असतील तर तो पिक्सेल लेफ्ट कडून आहे की राईट कडून आहे, टॉप बॉटम आहे. सपोज इथे काय आहे, आपला रिझोल्यूशन मधला एन एलिमेंट आहे. बघा एन एलिमेंट आहे, लेफ्ट, राईट, लेंथ, टॉप आणि बॉटम. म्हणजे हे काय आहे, कुठपासून आपल्याला त्याला मोठा करायचा आहे, त्याला रिसाइज करा किंवा झूम आउट करा, झूम इन करा. म्हणजे काय झालं आपलं ते रिझोल्यूशन, लेफ्टला केलं, राईटला केलं किंवा टॉपला ओढलं, बॉटमला ओढलं. आता रिझोल्यूशन म्हणजे काय, इन कम्प्युटर्स डिस्प्ले रिझोल्यूशन इज द नंबर ऑफ पिक्सेल्स contained on a display monitor. It is expressed in terms of the number of pixels on the horizontal axis and the number on the horizontal axis. म्हणजे टॉप, बॉटम, लेफ्ट अँड राईट. आता एक रिझोल्यूशन कशावरती बेस्ड आहे, रिझोल्यूशन इज बेस्ड ऑन द सॉरी इथे एरर आला होता, तर परत आपण पहिल्यापासून बघूया रिझोल्यूशन काय आहे. रिझोल्यूशन इज द नंबर ऑफ रोज दॅट्स अपीयर फ्रॉम टॉप टू बॉटम ऑफ अ स्क्रीन अँड इन टर्न्स द नंबर ऑफ पिक्सेल्स इज और पिक्सेल एलिमेंट दॅट अपीयर फ्रॉम लेफ्ट टू राईट ऑन इच स्कॅन लाईन. म्हणजे काय आहे, सपोज हे रिझोल्यूशन नाव घेतलं, त्याला आपल्याला झूम इन किंवा झूम आउट करायचं असेल तर आपण कसं करू शकतो, लेफ्ट कडून करू शकतो, राईट कडून करू शकतो,
लेफ्ट कडून करू शकतो, राईट कडून करू शकतो, टॉपला करू शकतो किंवा आपण त्याला बॉटमलाही करू शकतो रिझोल्यूशन. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला रिझोल्यूशन करायचं आहे त्या पद्धतीने आपण इथे रिझोल्यूशन करू शकतो. सपोज रिझोल्यूशन हा वर्ड आहे, त्याला जर मोठं केलं, झूम इन केलं, लेफ्ट कडून, राईट कडून, टॉप कडून, बॉटम कडून. आता रिझोल्यूशन कशावरती बेस्ड असतं? रिझोल्यूशन बेस्ड ऑन दिस रिझोल्यूशन ओनली द इफेक्ट ऑफ पिक्चर्स अपियर ऑन द स्क्रीन. जर आपण हे रिझोल्यूशन वर्डला मोठं केलं, कधी कधी बघितलं असेल आपण एखादा स्क्रीनशॉट घेतला आणि त्याची आपल्याला रिसाइज करायची असेल, कमी करायचं असेल, सपोज एखादा आपण आपली साईन केली एखाद्या पेजवरती, ती फोटो कॅप्चर केला आणि पेंटमध्ये नेऊन त्याला फॉर्मॅटिंग करायचे, समजा रिसाइज केलं तर काय केला जातो, कधी कधी तो फोटो ब्लर होतो, म्हणजे ते काय आहे, रिझोल्यूशन आहे आपलं. बेस्ड ऑन दिस रिझोल्यूशन ओनली द इफेक्ट ऑफ पिक्चर्स अपियर ऑन द स्क्रीन. नेक्स्ट आहे अनदर वर्ड्स, ग्रेटर द रिझोल्यूशन ग्रेटर विल बी द क्लॅरिटी ऑफ पिक्चर. जेवढं रिझोल्यूशन ग्रेटर असेल तेवढी क्लॅरिटी असते पिक्चरला. दॅट इज रिझोल्यूशन व्हॅल्यू इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू क्लॅरिटी ऑफ द पिक्चर. आता बघा इथे रिझोल्यूशन्स आहेत, कुठले कुठले आहेत. मोस्ट मॉनिटर कॅन ऑपरेट ॲट सेव्हरल डिफरंट रिझोल्यूशन. दे आर 640x480. हे जे काय आहेत नंबर्स ऑफ रिझोल्यूशन्स आहेत. नेक्स्ट आहे ॲज द रिझोल्यूशन इन्क्रीजेस इमेज ऑन द स्क्रीन गेट स्मॉलर. रिझोल्यूशन इन्क्रीज केलं, इमेजची स्क्रीन जी आहे ती स्मॉलर होते. बघा ही रिझोल्यूशन सेटिंग आहे, आपल्या कम्प्युटरच्या डिस्प्लेची रिझोल्यूशन सेटिंग आहे. डिस्प्ले प्रॉपर्टीजमध्ये जायचं, सेटिंग्समध्ये जायचं, इथे स्क्रीन रिझोल्यूशन आपल्याला ऑप्शन दिसतोय, तिथे गेल्यानंतर आपण ते स्क्रीनचं रिझोल्यूशन ॲडजस्ट करू शकतो. आता नेक्स्ट परत आहे रिझोल्यूशन. द रिझोल्यूशन कॅन बी डिफाईन इन मेनी वेज सच ॲज पिक्सेल रिझोल्यूशन, स्पॅशियल रिझोल्यूशन, टेम्परल रिझोल्यूशन, स्पेक्ट्रल रिझोल्यूशन, out of which we are going to discuss पिक्सेल रिझोल्यूशन. नंतर आपण पिक्सेल रिझोल्यूशन बघूया. बट हे रिझोल्यूशन कुठल्या कुठल्या वेने असतं? पिक्सेल रिझोल्यूशन, स्पेशल रिझोल्यूशन, टेम्परल रिझोल्यूशन, स्पेक्ट्रल रिझोल्यूशन. इमेजच्या फॉर्ममध्ये हे रिझोल्यूशन असतं. आता हे मॉनिटर रिझोल्यूशन आपण बघितलेले आहेत कुठल्या कुठल्या टाइप्समध्ये असतं. नेक्स्ट बघा, इन पिक्सेल रिझोल्यूशन द टर्म रिझोल्यूशन रेफर्स फॉर द टोटल नंबर ऑफ काउंट्स ऑफ पिक्सेल इन अ डिजिटल इमेज. किती नंबर ऑफ पिक्सेल्स आहेत एखाद्या डिजिटल इमेजेसमध्ये ते काउंट करणे म्हणजे काय, पिक्सेल रिझोल्यूशन. फॉर एक्झाम्पल, इफ एन इमेज हॅज m rows and n columns, then its resolution can be defined as m into n. म्हणजे काय आहे, त्या इमेजचं रिझोल्यूशन कसं आहे, m रोज असतील, n कॉलम्स असतील, तर काय करायचं आपल्याला m into n, म्हणजे जेवढ्या टोटल्स व्हॅल्यू आहेत त्या मल्टिप्लाय करायच्या. नेक्स्ट आहे, इफ वी डिफाईन रिझोल्यूशन ॲज द टोटल नंबर ऑफ पिक्सेल्स, देन पिक्सेल रिझोल्यूशन can be defined with a set of two numbers. The first number, the width of picture or the pixel across columns, and the second number is the height of the picture or the pixel across its width. म्हणजे काय आहे, रोज अँड कॉलम्स मध्ये जर पिक्चर घेतला आपण, सपोज एखाद्या बॉक्समध्ये जर आपला तो पिक्चर असेल तर बॉक्सला काय असतो, रोज अँड कॉलम्स असेल. एक टेबल फॉर्म मध्ये रोज अँड कॉलम्स असेल, त्या रोज अँड कॉलम्स मध्ये जर पिक्चर असेल तर त्या पिक्चरला काय असते, आपली हाईट अँड विड्थ असते. जेव्हा हा आपला पिक्चर्स विड्थ फॉर्म मध्ये असेल तेव्हा काय आहे, तो कॉलम्स मध्ये असेल. आणि जेव्हा पिक्चर्सची हाईट असेल तेव्हा तो कुठल्या फॉर्म्स मध्ये असेल, आपल्या रोजच्या फॉर्म्स मध्ये असेल. नेक्स्ट आहे, वी कॅन से दॅट द हायर द पिक्सेल रिझोल्यूशन द हायर इज द क्वालिटी ऑफ द इमेज. पिक्चरचं रिझोल्यूशन हायर असेल तर इमेज क्वालिटी चांगली असते. आता नेक्स्ट टॉपिक बघूया आपण, याच्यामधला टेक्स्ट मोड अँड ग्राफिक्स मोड. तर टेक्स्ट मोड कशासाठी यूज केला जातो, ग्राफिक्स मोड कशासाठी वापरला जातो ते आपल्याला बघायचे आहेत. आता हे टेक्स्ट मोड आणि ग्राफिक्स मोड काय आहेत, तर इथे कम्प्युटर ग्राफिक्स डिझाईन करण्यासाठी दोन मोड्स आहेत. देअर आर बेसिकली टू टाइप्स ऑफ ग्राफिक्स मोड, नेमली टेक्स्ट मोड अँड ग्राफिक्स मोड. म्हणजे काय, कम्प्युटर ग्राफिक्स मधले दोन मोड्स आहेत, त्यांचं नाव आहे टेक्स्ट मोड एकाचं, आणि एकाचं नाव आहे ग्राफिक्स मोड. टेक्स्ट मोड मीन्स TM, ग्राफिक्स मोड मीन्स GM.
आता ह्या दोन मोडमध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन्स दिलेले आहेत. तर आता पहिला टेक्स्ट मोड बघूया. टेक्स्ट मोड काय? इट इज द काइंड ऑफ मोड where the entire screen is represented by a 2D character array. array म्हणजे 2 डायमेन्शनल कॅरेक्टरच्या array मध्ये जी स्क्रीन रिप्रेझेंट केली जाते आपण तिला टेक्स्ट मोड यूज करतो. नंतर आहे डिपेंडिंग ऑन व्हॉट इज रिप्रेझेंटेड इन दॅट array द करस्पॉन्डिंग ASCII लेटर ऑफ डिस्प्ले ऑन द स्क्रीन. जे काही लेटर्स घेतले असतील टेक्स्ट मोडमध्ये डिझाईन केलं असेल तिथे काय होतं आपल्याला ASCII कॅरेक्टर्स डिस्प्ले केले जातात त्या टेक्स्टचे. बघा आता नेक्स्ट आहे इन टेक्स्ट मोड अ डिस्प्ले स्क्रीन इज डिवायडेड इंटू रोज अँड कॉलम्स ऑफ बॉक्सेस. सपोज एखादं काय लिहिलं आपण के वर्ड लिहिला. हा के वर्ड टेक्स्ट मोडमध्ये कसा डिवाइड केला असेल? रोजमध्ये अँड कॉलम्समध्ये, म्हणजे त्याला टेबल फॉर्ममध्ये डिझाईन केला असेल. रोज अँड कॉलम्स ऑफ बॉक्सेस. इच बॉक्स कॅन कंटेन वन कॅरेक्टर, म्हणजे हा के असेल. प्रत्येक रोज अँड कॉलमच्या एका बॉक्समध्ये एकच कॅरेक्टर घेतलं जातं टेक्स्ट मोडमध्ये. आणि टेक्स्ट मोड इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅरेक्टर मोड. आता हे टेक्स्ट मोडला काय म्हटलं जातं? कॅरेक्टर मोड. All video standards suppose a text mode that divides the screen into 25 rows and 80 columns. म्हणजे जेवढे काही आपले व्हिडिओज आहेत, मूवीज असतील, फिल्म्स मेकिंग असतील, ते कशाला सपोर्ट करतात? आपले सर्व टेक्स्ट मोडला. नेक्स्ट आहे टेक्स्ट मोड इज ऑल्सो नोन ॲज कॅरेक्टर मोड और अल्फा न्यूमेरिक मोड. टेक्स्ट मोडलाच दुसरं नाव काय आहे? कॅरेक्टर मोड आणि अल्फा न्यूमेरिक मोड. नेक्स्ट आहे नॉर्मली कॅरेक्टर बेस्ड प्रोग्राम्स रन इन टेक्स्ट मोड. ऑल ग्राफिक्स बेस्ड प्रोग्राम्स रन इन ग्राफिक्स मोड. म्हणजे टेक्स्ट मोडमध्ये काय आहे? जे कॅरेक्टर्स असतात ते टेक्स्ट मोडमध्ये रन होतात आणि ग्राफिक्स प्रोग्राम असतो तो ग्राफिक्स मोडमध्ये रन केला जातो. ग्राफिक्सचा प्रोग्राम. आता नेक्स्ट बघू आपण ग्राफिक्स मोड. इट हॅज अ डिफरंट 2D बफर विथ मच बिगर डायमेन्शन्स. काय आहे? 2D डायमेन्शनलचीच इमेज असते, बट इथे काय आहे? ग्राफिक्स मोड, ग्राफिक बेस्ड इमेजेस इथे डिझाईन केल्या जातात. वेअर यू कॅन कंट्रोल द कलर ऑफ इच अँड एव्हरी एलिमेंट इन द 2D बफर. म्हणजे ग्राफिक मोडमध्ये इमेज असते, त्या इमेजला काय असेल? शेप असेल, साईज असेल, कलर असेल. तर हे काय झालं आपलं बेसिक टेक्स्ट मोड अँड ग्राफिक्स मोड. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या टेक्स्ट मोडचे ग्राफिक्स फंक्शन शिकूया. त्यानंतर आपण या ग्राफिक्स मोडचे ग्राफिक्स फंक्शन शिकूया. या लेक्चरमध्ये एवढंच. जर व्हिडिओ बघा, हा व्हिडिओमध्ये जर काही समजलं नसेल तर हे मला मेसेज करून विचारलं तरीही चालेल. आज आपण कुठले कुठले पॉइंट शिकलो आहे ते एकदा परत रिवाइज करते. आज आपण शिकलो आहे कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर ग्राफिक्स, डिफाईन इमेज अँड ऑब्जेक्ट. 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज अ पिक्सेल और व्हॉट इज अ पिक्चर एलिमेंट. त्यानंतर डिफाईन रिझोल्यूशन, डिफाईन पिक्सेल अँड रिझोल्यूशन असाही 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट आपण शिकलेलो आहोत टेक्स्ट मोड अँड ग्राफिक्स मोड. कम्प्युटर ग्राफिक्सचे 2 मोड आहेत, टेक्स्ट मोड अँड ग्राफिक्स मोड. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकूया टेक्स्ट मोडचे फंक्शन्स. व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर मेसेजमध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा.